शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे रेशीम उद्योग. तर या ठिकाणी आपण पाहू शकता. नमस्कार मित्रांनो, धुंद मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पोकरा अंतर्गत 2.0 योजनेअंतर्गत जो दुसरा टप्पा चालू झालेला आहे त्या अंतर्गत आपण रेशीम उद्योग अर्ज चालू झालेले आहेत. या ठिकाणी त्यासाठी लागणारे कागदपत्र, पात्रता काय लागते व अनुदान किती आहे या संदर्भात हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर आपण जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलेले नसेल तो अगोदर करून घ्यावे, जेणेकरून येणारी पुढची नवीन माहिती आपल्यापर्यंत वेळेत पोहोचेल. तर या ठिकाणी आपण व्हिडिओ चालू करूया. या ठिकाणी हा पण शासनामार्फत आलेला आहे GR आपण पाहू शकता. तर या ठिकाणी आपण पाहूया या रेशीम उद्योगाअंतर्गत जे काही उद्दिष्ट आहेत रेशीम उद्योगाचे ते आपण या ठिकाणी वाचून घेतोय. रेशीम उद्योगाच्या माध्यमातून प्रकल्पांतर्गत समाविष्ट गाव समूहातील शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचे साधन निर्माण करून उत्पन्न वाढ करणे यासाठी हा उद्दिष्ट आहे. दुसरा उद्दिष्ट आहे रेशीम उद्योगाचा समूह आधारित सर्वांगीण विकास. तर या ठिकाणी तिसरा उद्दिष्ट आहे तुती उत्पादन व रेशीम उद्योगात महिलांना सहभाग वाढविणे. चौथा आहे नाविन्यपूर्ण रेशीम तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे. पाचवा आहे रेशीम उद्योगातील फलश्रुती व यशस्वीता याबाबत व्यापक प्रसिद्धी देऊन शेतकऱ्यांना या उद्योगासाठी प्रोत्साहन देणे. तर या ठिकाणी आपण पाहू शकता लाभार्थ्याच्या निवडीचे निकष. या ठिकाणी निकष दिलेले आहेत, आपण निकष सुद्धा पाहून घेतो. इच्छुक लाभार्थ्याकडे माध्यम ते भारी व पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी. तर या ठिकाणी आपण खूप महत्त्वाचा निकष आहे. या ठिकाणी पाहू शकता ज्याला कोणाला आपल्या जे लाभार्थी असतील त्यांना जरी रेशीम उद्योग करायचा असेल तर त्यांना लाभार्थ्याकडे भारी व पाण्याचा निचरा होणारी जमीन असणे आवश्यक आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता. तर दुसरा निकष आहे या ठिकाणी लागवड केलेल्या तुती क्षेत्रासाठी सिंचनाची पुरेशी सोय उपलब्ध असणे आवश्यक आहे. तर या आपल्याकडे सिंचन असणं आवश्यक आहे. शेतीमध्ये रेशीम उद्योग करण्यासाठी आपल्याकडे तुषार सिंचन पद्धती असणे आवश्यक आहे. तर या ठिकाणी आपण तिसरा निकष पाहूया. रेशीम उद्योगासाठी कुटुंबामध्ये किमान एक व्यक्ती तुती लागवड व संगोपनासाठी उपलब्ध असलेले अत्यल्प व अल्प सुधारक शेती जाती जमाती महिला दिव्यांग इतर शेतकरी या प्राधान्यक्रमाने घटकासाठी पात्र आहेत. तर या ठिकाणी तिसरा पण निकष आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. तर या ठिकाणी या खाली आल्याच्या नंतर आपल्याला अर्थसहाय्य, तर आपल्याला जे अनुदान आहे ते कशा प्रकारे व किती असणार आहे या ठिकाणी आपल्याला खाली दिलेलं आहे. तर नानाजी देशमुख कृषी संजीवन प्रकल्पांतर्गत रेशीम उद्योग या घटकांसाठी दिलेल्या मापदंडानुसार सामान्य प्रवर्गातील लाभार्थ्यांना 75% अनुदान असणार आहे. मित्रांनो, ही खूप महत्त्वाची बाब आहे की अनुदान किती टक्के आहे या ठिकाणी. तर आपल्याला 75% रेशीम उद्योगासाठी अनुदान आहे. अनुसूचित जाती अनुसूचित जमातीकरिता 90% अर्थसहाय्य देय आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकता अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती याकरिता 90% आहे मित्रांनो. तर खाली तपशील आहे, या ठिकाणी आपण पाहू शकता कशा प्रकारे किती रक्कम दिली जाते. तुती रोपे तयार करण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रति एका एकरसाठी मित्रांनो 1,50,000 रुपये मंजूर केले जाते. तर या ठिकाणी 75% दरम्यान जर या ठिकाणी 1,12,500 रुपये 75 सर्वसाधारणसाठी 75% अनुसार ही रक्कम दिली जाते व अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीकरिता 90% दरम्यान 1,35,000 रुपये दिले जाते. मित्रांनो, या ठिकाणी दुसरं अर्थसहाय्य आहे तुती लागवड विकास कार्यक्रमाकरिता प्रति एकर सहाय्य. तर या ठिकाणी कॉस्ट प्राईज 50,000 रुपये दिली जाते. त्यानंतर 75% अनुदानानुसार आपल्याला या ठिकाणी 35,500 रुपये रक्कम मिळेल. तर या ठिकाणी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीकरता 90% आहे. तो 90%मध्ये 45,000 रुपये या ठिकाणी आपल्याला रक्कम दिली जाते. तर या ठिकाणी खाली आल्याच्या नंतर तिसऱ्या नंबरला दर्जेदार कोष उत्पन्नासाठी कीटक संगोपन साहित्य, शेती अवजारे, साहित्य पुरवठा, सहाय्य, आधुनिक माउंटेज या ठिकाणी प्रति लाभार्थी अंतर्गत 75,000 रुपये कॉस्ट प्राईज दिली जाते. या ठिकाणी 75% नुसार जर पाहिलं आपण तर 56,250 रुपये या ठिकाणी अर्थनिहाय होऊ शकतो.
तर या ठिकाणी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीकरता 90% नुसार 67,500 रुपये दिले जातात। या ठिकाणी 4 नंबरचं या ठिकाणी पाहूया आपण, कीटक संगोपन गृह बांधणीसाठी सहाय्य प्रतिलाभार्थी। तर कीटक संगोपनासाठी या ठिकाणी मॉडेल 1 व मॉडेल 2 1000 चौरस फूट व 600 चौरस फूट या ठिकाणी 2 टप्प्यात पैसे येतात। तर या ठिकाणी आपण पाहू शकता कॉस्ट प्राईस याची आहे मॉडेल 1ची 1,68,639 रुपये। तर या ठिकाणी मॉडेल 1 साठी सर्वसाधारण 75% नुसार जर आपण प्राईस जर कोट केली तर 1,26,479 रुपये या ठिकाणी आपल्याला भेटतात व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती करता 90% नुसार 1,51,775 रुपये भेटतात। तर या ठिकाणी खाली आल्याच्या नंतर आपल्याला मॉडेल 2 नुसार पाहायचं आहे। मॉडेल 2चं जर बघितलं आपण तर 600 चौरस फुटाला या ठिकाणी कॉस्ट प्राईस 95,197 रुपये दिली जाते व 75% नुसार जर आपण विचार केला तर 71,397 रुपये अर्थ निहाय दिले जाते। तर या ठिकाणी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीकरिता 90% अनुदान आहे। तर त्या ठिकाणी 90% नुसार जर आपण विचार जर केला तर या ठिकाणी दिलेला आहे प्राईस 85,677 रुपये या ठिकाणी आपल्याला दिले जातात। तर या ठिकाणी आपल्याला खाली आल्याच्या नंतर आपल्याला पूर्णपणे जे कागदपत्राची पडताळणी आहे कशी पद्धत आहे या ठिकाणी आपण पाहून घेऊया। इच्छुक लाभार्थ्यांनी लाभार्थी अंमलबजावणी कार्यपद्धती यानुसार आपण खाली आल्याच्यानंतर थोडी माहिती दिलेली आहे। रेशीम संचालनालय नागपूर वेबसाईट या ठिकाणी खाली यायचं आहे आपल्याला। खाली आल्याच्या नंतर आपल्याला जो काही निकष आहेत त्या हे पूर्णपणे आपल्याला वाचून घ्यायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओच्या खाली लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आपण देऊन टाकूया, कारण आपण पूर्णपणे व्यवस्थित ही माहिती वाचून घेऊ शकता। या ठिकाणी खाली आल्याच्या नंतर आपल्याला खरेदी समितीचे आदेवाचे खरेदी प्रमाणपत्र या ठिकाणी आपल्याला दिले आहेत। या ठिकाणी आपण इथून आपण डाउनलोड करू शकता व या ठिकाणी आपण जे काही माहिती आहे ते भरून आपल्या फाईलला जोडू शकता। खाली या ठिकाणी सुद्धा एक पर्यवेक्षी तपासणी अहवाल आहे, या ठिकाणी हा पण आपण भरून घ्यायचा आहे। तर पूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला सांगितलेली आहे। जी माहिती आपल्याला काही समजली नसेल ती माहिती आपण आपल्या डिस्क्रिप्शनच्या बॉक्समध्ये जाऊन हे लिंक ओपन करून घेऊ शकता। तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात। या ठिकाणी आपण या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी घटकांतर्गत बाबींचा लाभ घेण्यासाठी प्रकल्पाच्या STTP महाडीबीटी महापोकरा गव्हर्नमेंट इन संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करून अर्ज करावा। आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी। लागवड 60 दिवसाचा ऑनलाईन अनुदान मागणी करावी। रेशीम उद्योग या घटकांकरिता अनुदान मिळण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी। या ठिकाणी आपण पाहू शकता महापोकरा गव्हर्नमेंट इन महाराष्ट्र या वेबसाईट संकेतस्थळावरती आपण नोंदणी करून आपली अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता। तिथे जे काही आपलं जे डॉक्युमेंट आहे त्यावरती आपल्याला अपलोड करायचे आहेत। तर या ठिकाणी आपण ही पूर्ण GR आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण अपलोड केलेला आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकता। तर मित्रांनो, धन्यवाद।